कारण बाबासाहेबांना माहित होतं माझ्यानंतर इंडियाचं हे लोक हिंदुस्थान करतील, असं करू नये म्हणून इंडिया दॅट इज भारत अगोदरच केलं, बाकी कुठल्या कलमाचं भाषांतर केलं नाही, एवढ्याच केलं. इतकं पिन पॉइंटेड आम्हाला सांगितलं. आणि आम्ही लोक भाषण करताना कशी करतो, सांगा ह्याला आणि सांगा त्याला. जर संविधानाला हात लावला, अरे वाचलं तर पाहिजे, पाहिलं तर पाहिजे, वाचल्यावर समजलं तर पाहिजे, समजल्यावर दुसऱ्याला सांगता आलं पाहिजे. आमच्या घरात सर्व काय आहे, संविधान नाही. घर ढेसून भरले आपलं. संविधान या देशाचा श्वास आहे, प्राण आहे. ग्रामपंचायतीपासून लोकसभेचा कारभार संविधानावर चालतो आणि तेवढंच नाही, बाकी सगळं. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहित लिहित कलम क्रमांक 13 मनुस्मृती कायद्यानं शून्य घोषित केली. कलम क्रमांक 14 ऑल आर इक्वल बिफोर लॉ. कलम क्रमांक 15 कुठलाही भेदभाव तुमच्याशी केला जाणार नाही कोणत्याच कारणावरून. कलम क्रमांक 16 नोकऱ्या दिल्या. कलम क्रमांक 16 नोकरीत प्रमोशन दिलं. कलम क्रमांक 17 अस्पृश्यता कायद्यानं नष्ट केली. कलम क्रमांक 19 हा बोलण्याचा अधिकार तुम्हाला ऐकण्याचा. जर आज भारतीय संविधान नसतं, मनुस्मृती असती, तर मगाच माझी जीभ छाटली असती, तुमच्या कानात तापून शिजवलं. काही कोणी दुसऱ्याने दिलेलं नाही, बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे. तुमच्या मनातील विचार अभिव्यक्त केले पाहिजेत, लोकांना समजावून सांगितलं पाहिजे, लोकांना जागृत केलं पाहिजे, लोकांना दिशा दिली पाहिजे, लोकांचं मार्गदर्शन केलं पाहिजे. यासाठी हे अधिकार दिलेत, दिशाहीन करण्यासाठी नव्हे, दिशा देण्यासाठी. त्याच्यानंतर कलम क्रमांक 21 वेठबिगारी रद्द केली. कलम क्रमांक 23 बाल कामगार कायदा केला. कलम क्रमांक 25 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार दिला. हे कलम क्रमांक 25 नसतं तर आमचे मराठा सेवा संघाचे बांधव, संभाजी ब्रिगेडचे बांधव, जिजाऊ ब्रिगेडच्या भगिनी शिवधर्मात जाऊ शकल्या नसत्या. हे 25 कलमानुसार अशी कलम लिहित लिहित बाबासाहेब आले 341 पर्यंत. आणि 341 कलमानुसार बाबासाहेबांनी या देशातल्या सर्व अस्पृश्यांची व्यवस्था केली. त्यांची त्यावेळी लोकसंख्या 15% होती, 1500 जाती होत्या. आजच्या घडीला लोकसंख्या अस्पृश्यांची 17% आहे, 1700 जाती आहे. आज त्यावेळी 1500 जाती 15% होत्या, म्हणून अनुसूचित जाती अस्पृश्यासाठी शब्द दिला अनुसूचित जाती. आणि ह्या अस्पृश्यासाठी शब्द देऊन अस्पृश्यांना भारतीय संविधानात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं 15%. जेवढी संख्या तेवढं प्रतिनिधित्व. पुन्हा बाबासाहेबांनी विचार केला की लोकशाहीमध्ये 15% लोक काहीच करू शकत नाही. मग बाबासाहेबांनी इतिहासाची पानं चाळली. इतिहासाची पानं चाळल्यावर त्यांना आणखीन एक भाव सापडला. तो जंगलात गेला होता. जंगलात राहायला त्याला मजबूर केलं होतं तो आदिवासी महादेव कोळी, भिल्ल आणि पारधी. अशा आदिवासीच्या 750 जाती भारतात आहेत. 7.5 लोकसंख्या आहे, 7.5%. बाबासाहेब आंबेडकरांनी 342व्या कलमानुसार या आदिवासी लोकांची व्यवस्था केली. भारतीय संविधानातली 5वी आणि 6वी अनुसूची आदिवासी बांधवासाठी आहे. कारण बाबासाहेबाला माहित होतं हा माझा बांधव आहे. आदिवासी याचा अर्थ मूळ निवासी. ज्या अर्थी तो आदिवासी आहे त्या अर्थी कुणीतरी बाहेरून आलंय असा अर्थ ध्वनित होतो. म्हणून काही चलाक लोक त्यांना आदिवासी न म्हणता वनवासी म्हणतात. हार चलाक म्हणून शब्दामध्ये खूप ताकद असते, आम्हाला अजून कळायची आहे. ज्याला शब्दातली ताकद कळते तेच राज्यकर्ते होतात. ज्याला कळत नाही, तलवार काठी कुऱ्हाड ह्याच्यात ताकद नसते, ताकद शब्दात असते, ताकद विचारात असते. आगीत जेवढी दाहकता नसते तेवढी दाहकता विचारात असते. बाबासाहेब आंबेडकरांनी 15% एसटी, 7.5% ओबी एसटीची व्यवस्था केली, झाले 22.5. पुन्हा समस्या निर्माण झाली. लोकशाहीमध्ये 50%च्या वर आकडा पाहिजे आणि 22.5% लोक काहीच करू शकत नाहीत. पुन्हा बाबासाहेबांनी इतिहासाची पानं चाळली आणि त्यांच्या लक्षात आलं आमचा अजून एक मोठा भाऊ आहे. म्हणून इतिहास वाचायचा, वाचून टाकायसाठी नाही, वाचून घ्यायसाठी. आम्ही म्हणतो हे वाचून टाकलं, ते वाचून टाकलं, घे ना. ह्याच्यात टाकायसाठी नाही, ते घेण्यासाठी. बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास वाचला, इतिहासाचं संशोधन केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की आणखीन एक मोठा बांधव आहे माझा आणि तो गावात राहतो आणि त्याला ब्राह्मणी व्यवस्थेनं शूद्र घोषित केलंय. ज्याला आजच्या भाषेत ओबीसी म्हणतात, ज्याला बुद्ध बहुजन म्हणतात, ज्याला संत वारकरी म्हणतात, ज्याला फुले सत्यशोधक म्हणतात, ज्याला शिवाजी महाराज मावळे म्हणतात, त्यालाच बाबासाहेब आंबेडकर संवैधानिक भाषेत ओबीसी म्हणतात.
अदर बॅकवर्ड क्लास, अन्य मागासवर्गीय 52% लोक आणि 4803 जाती. बाबासाहेब आंबेडकरांनी हा मोठा भाऊ आपला जो आहे त्याची व्यवस्था 340 कलमानुसार केली. तर तुमच्याकडे स्टँड नाही ते सांगायला, हे पहा 340 आवाज येतो का, हे 341 आणि हे 342. हे 340 इथं शिवाजी महाराज जन्माला आले, शाहू महाराज जन्माला आले, श्रीमंत सयाजीराव गायकवाड जन्माला आले, इथं कर्मवीर भाऊराव पाटील जन्माला आले. हे 341 इथं बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, अण्णाभाऊ साठे जन्माला आले, संत रविदास जन्माला आले, संत हरळे आणि सक्काया जन्माला आले. हे 342 इथं बिरसा मुंडा जन्माला आले. काय अर्थ झाला, इथं बाबासाहेब आहे. तर बाबासाहेबांनी काय केलं, आपल्या अगोदर, नीट ऐका, आपल्या अगोदर आपल्या मोठ्या भावाची व्यवस्था केली. म्हणजे शिवाजी महाराजांच्या लोकांची व्यवस्था केली, शाहू महाराजांच्या लोकांची व्यवस्था केली, गाडगे बाबांच्या लोकांची व्यवस्था केली, फुलेंच्या लोकांची व्यवस्था केली, सयाजीराव गायकवाडांच्या लोकांची व्यवस्था केली, आपल्या अगोदर केली, मग आपल्या ताटात वाढून घेतलं. हे आहे भारतीय संविधान. हे आहे भारतीय संविधान. हे आम्हाला असं वाचावं लागेल. अपील झालं पाहिजे दुसऱ्याला, दुसऱ्याने तिटकारा केला नाही पाहिजे, चीड आली नाही पाहिजे, त्याला राग आला नाही पाहिजे, त्यांनी द्वेष नाही केला पाहिजे, त्याला वाटलं पाहिजे माझ्यासाठी बाबासाहेबांनी हे केले. म्हणून ज्या ज्या लोकांसाठी बाबासाहेबांनी काम केलं किंवा सर्वच महापुरुषांनी केलं त्यांचं काम त्या लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि हे काम आहे जयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून करणे, हे महान काम. आता या ओबीसी बांधवांना, ओबीसी म्हणजे कोण, मराठा, कुणबी, माळी, साळी, कोष्टी, लोहार, कुंभार, सुतार, परीट, नावी, तेली, शिंपी, सोनार, हे सगळे ओबीसी 18 आलुतेदार आणि 12 बलुतेदार. या बांधवांना जागा करून जोडण्यासाठी बाबासाहेबांनी 5 प्रयत्न केले. पहिला प्रयत्न, बाबासाहेब कुणालाही खोटं बोलून जोडत नव्हते, खरं सांगायचे. पटलं ठीक आहे, नाही पटलं उद्या पटेल, परवा पटेल, काल अनंत आहे, पृथ्वी विस्तीर्ण आहे, काही गरज नाही एवढी गडबड करायची, जबरदस्ती नाही पाहिजे. तर पहिल्यांदा पुस्तक लिहिलं बाबासाहेब आंबेडकरांनी, शूद्र पूर्वी कोण होते, 1943 ते 46. ओबीसींना समजावून सांगायला. मित्र हो, बाबासाहेब आंबेडकरांचं केवळ एक पुस्तक लिहून ठेवा, केवळ एक पुस्तक, अस्पृश्य मूळचे कोण आणि कसे झाले, एवढंच अस्पृश्यासाठी आहे, बाकी सर्व साहित्य ओबीसी साठी आहे. अगदी बुद्ध आणि ही धम्मा सुद्धा ओबीसी साठी आहे. श्रीलंकेत अभ्यासक्रम आहे. आम्हाला आमचं साहित्यही नीट माहीत असलं पाहिजे. तर जे शूद्रपूर्वी कोण होते याच्यामध्ये रेफरन्स बाबासाहेबांनी कुणाचा दिलाय, ग्रामण्यांचा साध्यंत इतिहास, हे जे पुस्तक प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरेंनी लिहिलं त्या पुस्तकाचा संदर्भ आहे त्याच्यात. आणि बाबासाहेब त्या पुस्तकात म्हणतात, पुस्तक कशासाठी लिहिलं, अख्खं पुस्तक मी 4 ओळीत सांगतो म्हणजे समजल पुस्तक कसं वाचायचं. पुस्तकाचं नाव शूद्रपूर्वी कोण होते. बाबासाहेब म्हणतात, काय म्हणतात, शूद्रांना सांगतात तुम्ही शूद्र नव्हता. पुस्तक कशासाठी लिहिलं, तुम्ही शूद्र नव्हता. मग प्रश्न निर्माण होतो, मग कोण होतो. बाबासाहेब म्हणतात राजे होता. बाबासाहेब काय म्हणतात त्या पुस्तकात, तुम्ही राजे होता. मग पुन्हा प्रश्न, शूद्र कसे झालो, तर युरेशियन ब्राह्मणांनी धर्मग्रंथ लिहिले आणि धर्मग्रंथ लिहून शूद्र केलं, हक्क अधिकारापासून वंचित केलं, हे सांगण्यासाठी पुस्तक. जी लोक घरात पाहुण्या रावळ्यांना दाखवण्यासाठी पुस्तक आणि पाहुणे रावळे खुश होतात, एवढी लायब्ररी कधी बनवली. पुस्तक हे प्रचार प्रसाराची साधना. बाबासाहेब म्हणतात मला व्यवस्थेनं दूर केलं तेव्हा पुस्तकाने जवळ, व्यवस्थेनं दूर केलं पुस्तकाने जवळ. पहिला प्रयत्न. दुसरा प्रयत्न, बाबासाहेबांनी ओबीसीला जागा करून जोडण्यासाठी रीडर्स इन हिंदुइझम हे पुस्तक लिहिलं आणि त्यात 24 प्रश्न सर्व महामहोपाध्यायांना विचारलं, आणखीन कोणी त्याचं उत्तर दिलं ना, जागा करून जोडण्यासाठी. पण लोकांनी ही पुस्तकं, ओबीसी बांधवांनी, मराठा, कुणबी, माळी, साळी, कोष्टी, लोहार, कुंभार, सुतार, सोनार, नावी, तेली, परीठ यांनी वाचली नाहीत. बाबासाहेब नाराज नाही झाले, दुःखी नाही झाले, खिन्न नाही झाले, उदास नाही झाले, वाईट नाही वाटलं, रागाला नाही गेले, वैतागले नाहीत, चिडले नाहीत, रुसले नाहीत आणि फुगले नाही. आम्ही रुसतो, तिला येत नाही, वर्गणीच देत नाही, जयभीमच म्हणत नाही, निळस लावत नाही, त्रिशरणच म्हणत नाही,
पंचशीलच म्हणत नाही. मग म्हणतात बस एकटाच. अटी लावल्यावर लोक दूर जातात, जवळ येत नसतात. काही सिद्धांत लक्षात घेतले पाहिजेत. बाबासाहेबांनी अटी घातल्या नाहीत कधी. बाबासाहेब काय म्हणाले, अरे नाही वाचू द्या, आज नाही उद्या वाचतील. कुठे जातील? पृथ्वी विस्तीर्ण आहे, काल अनंत आहे, वाचतील. 2005 ला आमच्या मराठा बांधवांनी पुस्तक वाचलं, शूद्रपूर्वी कोण होते. कितीला? 2005 ला. आणि ही व्यवस्था सोडून शिवधर्मात गेले. पुस्तकात किती ताकद असू शकते कळतंय? आमच्या नुसतीच घरात आहेत कपाटात पुस्तक. साळुंके सरांनी वाचलं, माम देशमुखांनी वाचलं, प्रभाकर पावडेंनी वाचलं, श्रीमंत कोकाटेंनी वाचलं, गंगाधर बनबरेंनी वाचलं, जेमिनी कडूंनी वाचलं, पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी वाचलं, गेले निघून. पुस्तकातली ताकद सांगतोय. म्हणून बाबासाहेबांची पुस्तकं वाचू नयेत असा आग्रह लोकांना, म्हणजे असा प्रचार आणि प्रसार केला. म्हणून आम्ही आमच्या वाढदिवसाला पुस्तकं दिलं पाहिजे. जे दिले ना याचा काय उपयोग नाही. हे आता काय दिले ना, पुस्तकं दिली पाहिजे लोकांना, वाढदिवसाला, लग्नाला. तर बाबासाहेबांनी दुसरा प्रयत्न केला, रीडर्स इन हिंदुइझम पुस्तक लिहिलं. तिसरा ओबीसीला जागा करण्यासाठी हे 340वा कलम संविधानात आणलं. मग सांगितल्याप्रमाणे अगोदर ओबीसीची व्यवस्था, नंतर एससी. 340 ओबीसी साठी, 341 एससी साठी, एसटी साठी 42. आणि पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या काँग्रेसनं आणि डॉक्टर राजेंद्र प्रसादनं 340 कलमानुसार ओबीसी साठी आयोग नेमला नाही. म्हणून बाबासाहेबांनी कायदे मंत्रिपदाला लाथ मारली. ओबीसी साठी कायदे मंत्रिपदाला लाथ मारणारी भारतातली पहिली आणि शेवटची व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज लाता घाला पण मंत्री करावं, ही आजची परिस्थिती आहे. परिस्थितीत फार बदलाव झालाय, खूपच परिवर्तन झालं. पूर्वी बाबासाहेबांनी लाथ घातली मंत्रिपदाला, कुणासाठी? ओबीसी साठी. ही गोष्ट ओबीसी बांधवापर्यंत आम्ही नेली पाहिजे. ज्यांना माहित आहे त्यांनी, आपल्या जवळच नाही ठेवली पाहिजे. एक तर आम्ही वाचत नाही, वाचते त्याला समजत नाही. ज्यांना समजतं ते दुसऱ्याला सांगत नाही. कारण सांगताना ही रिस्क आहे, ही जोखीम आहे, ही जबाबदारी स्वीकारून करावं लागतंय. काही होऊ शकतं, काही होऊ शकतं. काही प्रबोधन आहे, ही जागृती आहे. आवडत नाही लोकांना, पटत नाही लोकांना, पचनी पडत नाही. आणि मग जर आपण असं बोलायला लागलो तर लोक पण तेव्हा तुम्हाला सगळं करतोय, करा की. मग ती जबाबदारी घ्यायला कुणी तयार नाही. म्हणून सांगत, कारण सांगितलं की जबाबदारी येते. त्याच्यानंतर चौथा प्रयत्न केला बिहारला. ओबीसीची रॅली काढली आणि बाबासाहेब त्या रॅलीला मार्गदर्शन करायला गेले. आर्यल चंदापुरीच्या माध्यमातून त्या रॅलीचं आयोजन केलं. आणि पाचवा प्रयत्न 24 आणि 25 एप्रिल 1948 ला लखनौला शेड्यूल कास्ट फेडरेशनचं अधिवेशन होत. फक्त अस्पृश्य लोक. शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अधिवेशन होतं 24 आणि 25 एप्रिलला. आणि त्याच्या अगोदरच्या दिवशी ओबीसीचं शिष्टमंडळ बाबासाहेबांना भेटायला गेलं. अगदी त्यात पंजाबराव देशमुख पण होते. बाबासाहेबाला ते शिष्टमंडळ म्हणालं, डॉक्टर आंबेडकर, आप एससी के सफल नेता हो, आप एससी के सफल नेता हो, आप ऐसा कीजिए, हमारा भी मतलब ओबीसी का भी नेतृत्व कीजिए. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मैं फुलेन का शिष्य हूं, चाहे अकेला हूं मगर हूं, चाहे अकेला हूं मगर हूं. मैं किसी भी ओबीसी के भाइयों पर अन्याय नहीं होने दूंगा. आणि दुसऱ्या दिवशी फक्त अस्पृश्य लोक होते त्या सभागृहात लखनौला. आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री गोविंद वल्लभ पंत. बाबासाहेबांच्या पुढे सगळे अस्पृश्य, उत्तर भारतातले गोरे अस्पृश्य, मध्य भारतातले सावळे अस्पृश्य, दक्षिण भारतातले काळे अस्पृश्य, 1500 जाती, महार, मांग, तांबार, ढोर, डकलवार, भंगी, मेतर, बुरुड, खाटीक, अशा 1500 जाती होत्या. आणि त्यांना मार्गदर्शन बाबासाहेब करताना काय म्हणाले, तुम्हीही ऐका, हे बोध घेण्यासाठी आहे. काय म्हणाले, एससी के लोगों, अगर तुम्हें अपनी राजनीतिक, सामाजिक और आर्थिक समस्याओं का समाधान करना है तो ओबीसी के साथ साझा समझौता करना पड़ेगा. बाबासाहेब आंबेडकर फक्त अस्पृश्य लोक होते. काय म्हणाले, हे अस्पृश्यांनो, हे अस्पृश्य बांधवांनो, जर तुम्हाला तुमच्या सामाजिक, आर्थिक आणि
राजकीय समस्यांचं समाधान करायचं असेल तर ओबीसी बरोबर गठबंधन करावं लागेल. कारण एससी 15%, एसटी 7.5%, ओबीसी 52, 74.5 होतात म्हणजे 50च्या पुढे जाते. पण पुढे बाबासाहेब म्हणाले मगर इसके लिए ओबीसी के सामने शर्ते मत रखना, ओबीसीला अटी घालू नका. जसं मी मगा सांगितलं ना, त्रिशरण म्हणा, पंचशील म्हणा, नीळ लावा, जयभीम म्हणा, वर्गणीला अटी घालू नका. अटी घातल्या तर लोक दूर जातात, अटी नाही घातल्या तर लोक जवळ येतात. फॉर एक्झाम्पल इंटर डायनिंग अँड इंटर मॅरिंग, अंतरजातीय विवाह आणि अंतरजातीय भोजनाची अट घालू नका. और अगर ऐसा हुआ कैसा, अगर एसटी, अगर ओबीसी 74, 74.5% लोग, अगर ऐसा हुआ कैसा, अगर एसटी ओबीसी इकट्ठा आ जाते हैं तो ये उत्तर प्रदेश का मुख्यमंत्री है ना, तुम्हारे जूतों की लेस खोलेगा और बांधेगा. काळ ठिक्कर पडलं मुख्यमंत्री स्टेजवर होते नैनिताल. बाबासाहेबांच्या विरोधात नेहरूकडे तक्रार केली की मला बोलून अपमान केला बाबासाहेबांनी. नेहरूनं बाबासाहेबाला शो कॉज नोटीस दिली, तुम्ही मुख्यमंत्र्याचा अपमान करता. बाबासाहेबांनी नेहरूला लेखी पत्र दिलं, नेहरू माझ्या लोकांना जागा करण्यासाठी बोललो, त्यांचं मन दुखवण्याचा माझा बिलकुल हेतू नव्हता. बाबासाहेब ही भावनिक आणि पारंपरिक आंदोलन चालवण्याची बाब नाही, म्हणून म्हणलं विटी दांडू जागे. तर एससी 15%, एसटी 7.5%, ओबीसी 52%, झाले 74.5. पुन्हा बाबासाहेबांनी इतिहासाची पानं चाळली आणि आमचे कोण बांधव अजून आहेत ते शोधून काढले. त्यांच्या लक्षात आलं गुन्हेगार जातीचे लोक आमचेच बांधव आहेत. त्यांची जगण्याची सर्व साधने यांनी व्यवस्थेनं बंद केली, म्हणून आमचे लोक गुन्हे करू लागले. या व्यवस्थेनं त्यांना जंगलात राहायला मजबूर केलं, बाबासाहेबांनी त्यांना शहरात आणलं. या व्यवस्थेनं त्यांना पालात राहायला मजबूर केलं, बाबासाहेबांनी त्यांना बंगले दिले. या व्यवस्थेनं त्यांना चोर बनवलं, बाबासाहेबांनी त्यांना अधिकारी केलं. या व्यवस्थेनं त्यांना गाडीवर फिरायला लावलं, बाबासाहेबांनी मोटारसायकल, 2 व्हीलर 4 व्हीलर दिली. या व्यवस्थेनं त्यांना लंगोटी दिली, बॅकटाय, बाबासाहेबांनी त्यांना नेकटाय दिली. उन्हाळा असला तरी घाल, उकडू दे, घाल नेकटाय. काय करावं? अशा 197 जाती भारतात आहेत. महाराष्ट्रात 42 जाती आहेत गुन्हेगार जाती. त्याच्यामध्ये पारधी, कंजार भट, कैकाडी, वडार या सर्व जाती, अशा 197 जातीची व्यवस्था केली. कारण बाबासाहेबांना माहिती आहे माझे बांधव आहे, आम्हाला अजून नाही माहिती, आम्हाला अजून माहित नाही. ते माहीत झालं पाहिजे. माहीत करून घेण्यासाठी जयंती साजरी केली. त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा इतिहासाची पानं चाळली. इतिहासाची पानं चाळल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ह्या वर्ण व्यवस्थेला, जाती व्यवस्थेला, अस्पृश्यतेला कंटाळून, चिडून, वैतागून आमचेच काही बांधव मुसलमान झाले, आमचेच काही बांधव शीख झाले, आमचेच काही बांधव ख्रिश्चन झाले, आमचेच काही बांधव बौद्ध झाले, आमचेच काही बांधव जैन झाले, आमचेच काही बांधव लिंगायत झाले, आमचेच काही बांधव सिख धर्मात गेले. अशी किती 10.5% लोकसंख्या आहे. 15 करोड लोक आहेत. त्यांचीही व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी कलम क्रमांक 25, कलम क्रमांक 26, कलम क्रमांक 27, कलम क्रमांक 28 आणि कलम क्रमांक 29 या 6 कलमाने केली. कारण बाबासाहेबाला माहित होतं हे माझे बांधव आहेत, ह्या व्यवस्थेला झुगारून गेले क्रांतिकारी लोक. जो पर्याय उपलब्ध होता तो त्यांनी स्वीकारला. म्हणून चळवळ चालवताना, आंदोलन चालवताना शत्रू आणि मित्राची ओळख असली पाहिजे. याला म्हणतात जागृती. तुम्ही डॉक्टर असाल, इंजिनियर असाल, वकील असाल, प्राध्यापक असाल, अधिकारी असाल, जरूर असाल, ME असाल, MCOM असाल, MSc असाल, PhD असाल, सेटनेट असाल, MPhil असाल, जरूर असाल, जागृत असालच असं काही नियम नाही. कारण फुलेंनी शिक्षणाची व्याख्या केली काय, खरं आणि खोटं यातील फरक कळण्याची अक्कल जे निर्माण करतं ते शिक्षण. आणि पुढे फुले म्हणतात खऱ्यासाठी संघर्ष करायला शिकवतं ते शिक्षण. म्हणजे फुलेच्या शिक्षणाची व्याख्या काय, सत्य शोधून काढणं, सत्यासाठी संघर्ष करणं, सत्य प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष करणं. फुलेंच्या पूर्वी 2399 वर्षापूर्वी बुद्धाने व्याख्या केली शिक्षणाची, सत्याला सत्य जाणा, असत्य जाणा. आणि फुलेंच्या नंतर बाबासाहेबांनी व्याख्या केली शिक्षणाची, खऱ्यात खरं, खोट्याला खोटं म्हणायला शिकवतं ते शिक्षण.
एवढ्या तिघांच्याच व्याख्या शिकवल्या नाहीत, बाकी सर्वांच्या शिकवल्या जातात. म्हणून मी सर्वांच्या सांगत नाही, तिघांच्याच सांग. फिलिंग द प्लॅन, मोकळ्या जागा. ते जे ठेवतात ते हाईड, वी मस्ट हायलाइट, वे छुपाते हम उजागर करना चाहते, याला प्रबोधन म्हणतात. म्हणून ह्या धर्मांतरित लोकांची व्यवस्था केली ती आमची हाडा मासाचे, त्यांचं आमचं रक्त एक आहे, त्यांचं आमचा DNA एक आहे, त्यांचे आमचे पूर्वज एक आहे. इकडचा माळी तिकडे गेला आणि बागवान झाला, इकडचा परीट तिकडे गेला आणि रज्जाक झाला, इकडचा नावी तिकडे गेला आणि हजाम झाला, इकडचा कोष्टी तिकडे गेला नदाब झाला, इकडचा चांबार तिकडे जाऊन मोची झाला, इकडचा बंगी तिकडे मेहतर झाला, इकडचा खाटीक तिकडे कसाब झाला, इकडचे वाजंत्री तिकडे बँडवाले झाले. तेवढंच आमचेच बांधव आहेत. जसे आमचे मुस्लिम बांधव आहेत तसे आमचे शीख बांधव आहेत, तसेच आमचे बौद्ध बांधव आहेत, तसेच आमचे जैन बांधव आहेत, लिंगायत बांधव आहेत, शिवधर्मीय बांधव आहेत. आणि या सर्वांची व्यवस्था बाबासाहेबांनी संविधानात केली. इतिहास माहीत असेल तर इतिहास घडवता येतो, इतिहास माहीत नसेल तर इतिहास घडवता येत नसतो. म्हणून इतिहास माहीत न झाल्यामुळे आम्ही एकटं राहिलो. आणि तुम्ही एकटं राहावं अशी शत्रूची इच्छा आहे. जेवढं एकटं राहता येईल तेवढं झोडपता येईल, जेवढं एकटं राहता येईल तेवढं इतर जातीला विरोधात भडकवता येईल. म्हणून आम्ही या मूळ निवासी महापुरुषांनी ज्या ज्या लोकांसाठी काम केलं त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब काय म्हणतात, कुणी ढकलून लावलं, कुणी अपमान केला, कुणी आत्मवंचना केली, कुणी मानखंडना केली, अगदी घरातून बाहेर काढलं तरी तू त्याला जाऊन सांग, कारण त्याच्याशिवाय तुझं आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही. तू स्वतंत्र होऊ शकत नाही. एकट्याच्या स्वातंत्र्याला काहीच अर्थ नाही. SC 15%, ST 7.5%, OBC 52%, गुन्हेगार जाती 197 आणि धर्मांतरित 10.5%. आता एक सगळ्यात मोठा वर्ग राहिला, लेडीज, महिला 50% वर्ग. आणि यांच्यासाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणलं. देश नारी सबल, महिला सबल, देश सबल. महिला स्वतंत्र, देश स्वतंत्र. महिला दुर्बल, देश दुर्बल. महिला कमजोर, देश कमजोर. कारण गुलाम महिला गुलाम पोराला जन्म देतात आणि स्वतंत्र महिला स्वतंत्र पोराला जन्म देतात. या व्यवस्थेनं काय सांगितलं, जी ब्राह्मणी व्यवस्था होती त्यानं, स्त्री ही कायमची गुलाम, तिला कोणताच अधिकार नाही. पायातली वाहन, भोग वस्तू, दासी. लहानपणी पित्याच्या अधीन, तरुणपणी पतीच्या अधीन आणि म्हातारपणी मुलाच्या अधीन. एकूण स्वातंत्र्य नाही. बाबासाहेबांनी सांगितलं, घाबरू नको, तू स्वतंत्र आहे. त्या व्यवस्थेनं सांगितलं, मुलीचं लग्नाचं वय निश्चित केलं, पोटाला कुंकू लावायचं. आता हे नवीन महिलांना कळत बी नसेल पोटाला कुंकू काय, पण तिकडे आजी दिसते ते त्यांना माहीत असेल पोटाला कुंकू काय असतं. म्हणजे पोरं पोटात, पोरघन पोरगी पोटात, लग्न बाहेर, दॅट इज पोटाला कुंकू. पुन्हा त्यांनी सुधारणा केली, पाळण्याला बाशिंग बांधलं. म्हणजे पोरं पोरी पाळण्यात शिणसू करतात, लग्न लागली. पुन्हा टिळकांनी सुधारणा केली, 10 वर्ष वय केलं. बाबासाहेब आंबेडकरांनी मुलीचं वय 18 आणि मुलाचं 21 केलं. तिला लग्न म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, नवरा म्हणजे काय, गर्भधारणा म्हणजे काय, मुलाला जन्म कसा द्यायचा, संस्कार कसं करायचं हे कळलं पाहिजे. त्याच्यानंतर तिकडच्या व्यवस्थेने काय सांगितलं, पतीला परमेश्वर मान, दारुड्या असू दे, जुगाऱ्या असू दे, गंगाड्या असू दे, जाळणारा असू दे, छळणारा असू दे, मारणारा असू दे. बाबासाहेब म्हणजे घटस्फोट घ्या असा असेल. दारू पिलेल्या नवऱ्याला आणि पोराला बिलकुल घरात येऊ देऊ नको, बाबासाहेब आंबेडकर. कारण बाबासाहेब असं का म्हणायचे, कारण ज्या देशामध्ये 0°C तापमान आहे आणि ज्या देशात दारू पिल्याविना जिवंत राहता येत नाही, त्या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी दारूला स्पर्श केला नाही. आणि आम्ही ग्लास लावता लावतो, जय भीम आंबेडकरवादी. हे शिकलं पाहिजे. यांच्याकडे एक बोट कुणाचं दाखवायची हिंमत नाही भारतात, शत्रूचं सुद्धा नाही. दाखवू द्या त्यांनी. आणि आपल्याकडे हातापायाची बोट, इतक्या चुका. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं सोडून दे. पुन्हा त्यांनी सांगितलं हाच नवरा मिळावा म्हणून वडाच्या झाडाला फेऱ्या मार. हाच नवरा दारुड्या, जुगाऱ्या, गंजाड्या, बाहेर खेळी, छळणारा, जाळणारा, मारणारा, हुंड्यासाठी त्रास देणारा किती जन्मी, 7 जन्मी नाही, जन्म जन्मांतरी. बाबासाहेब म्हणले घटस्फोट घे, सोडून घे. असा असेल तर घटस्फोट व्यवस्था केली बाबासाहेबांनी. पुन्हा काय सांगितलं, यांनी सांगितलं जर महिलेला लग्न झाल्यावर मूल होत नसेल
तर ती वांज आहे, तिला समारंभाला जाऊ देऊ नका, तिच्या हातात दुसऱ्याची मुलं देऊ नका. बाबासाहेबांनी सांगितलं, घाबरू नको बाई, तू दत्तक घे. मुलाला दत्तक घेण्याची व्यवस्था बाबासाहेबांनी काय काय केलं ते सांगतो महिलांसाठी. त्याच्यानंतर समजा एखाद्या महिलेचा नवरा वारला, ती विधवा झाली, तर त्यांनी सांगितलं हिला पांढरी साडी द्या, पांढरा ब्लाऊज द्या आणि साधं अन्न खायला द्या, समारंभाला पाठवू नका, एकलकोंडे जीवन जगू द्या. बाबासाहेब म्हणले, घाबरू नको तू, दुसरं लग्न कर, विधवा पुनर्विवाह. त्या व्यवस्थेने सांगितलं, मुली शिकल्या, भात केला तर त्यात आळ्या होतात. होत्यात का ताई आळ्या? हे खरा दहशतवाद आहे, लादेनपेक्षा 1000 पट खतरनाक. बाबासाहेबांनी सांगितलं, शिक, आळ्या पिळ्या होत नाहीत, झाल्या तर बघू. ही व्यवस्था केली महिलांसाठी. वडाच्या झाडाला फेऱ्या मारायला लावल्या, हाच नवरा मिळू दे. मग फुले म्हणतात, अरे एखादा तरी नवरा असा आहे का, निदान एखादी फिरी बाबळीच्या झाडाला मारतो, हीच बायको निदान ह्या जन्मी तरी राहू दे. त्याला पहिली मेल्यावर दुसरी 15 दिवसात करते. आणि लोकांनी विचारलं तर म्हणते पोरासाठी केली. सोयीनुसार तत्वज्ञान आहे, सोयीनुसार. नवरा मेला तर मुलीला चितेवर जावं लागतं, त्या महिलेला तिथं आकांत ऐकू येऊन ओल्या बांबून ढोसलं जायचं. ही पद्धत जी सतीची चाल होती ती राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेनं बंद केली. त्याच्या अगोदर इंग्रजांनी बंद केली. हे जे राजस्थानची रूप कवर आहे ना, MS ची मुलगी सतीच जायचं म्हणले नवरा मेल्यावर. ते प्रकरण तिकडं चालूच होतं आणि ते प्रकरण तिकडं चालूच होतं. त्यावेळी ते प्रकरण चालू असताना काही लोक विमानतळावर आले. विमानतळावर कोण होतं? विजयाराजे शिंदे. त्यांना प्रश्न विचारला विजयाराजे शिंदेंना. काय प्रश्न विचारला? की हे जे रूप कवर करते ते ठीक आहे? त्यांनी सांगितलं हे गलत नाही. मग पत्रकार भी वस्ताद होते, त्यांनी विचारलं आपके बारे में क्या लिखू? थोडक्यात काय? थोडक्यात असं की SC ST OBC त्यानंतर गुन्हेगार जाती आणि धर्मांतरित लोक आणि महिला यांच्यासाठी भारतीय संविधान लिहिलं. 69 कलम झाले. हे आहे बाबासाहेबांचं राष्ट्रव्यापी देशव्यापी भारतव्यापी आंदोलन. अजून 10 वाजायला 5 मिनिट आहे. तर यांच्यासाठी हे राष्ट्रव्यापी देशव्यापी आंदोलन पुणे करारानं नष्ट झालं, तबाह झालं, बरबाद झालं. आणि म्हणून आमच्या शत्रूंना आमच्या पुढे नवीन समस्या निर्माण केल्या. समस्या क्रमांक 1 LPG, समस्या क्रमांक 2 सेज, समस्या क्रमांक 3 रिटेल मार्केटिंगचं ग्लोबल मार्केटिंग मध्ये रूपांतर, समस्या क्रमांक 4 हायर अँड प्रोफेशनल एज्युकेशन बंद करून टाकले, समस्या क्रमांक 5 प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा सत्यानाश झालाय. त्याच्यानंतर OBC बांधवाची भटक्या विमुक्तांची आमच्याकडे जनगणना होत नाही. या सगळ्या समस्या त्यांनी निर्माण केल्या. आणि म्हणून मित्र हो, आम्हाला पुन्हा हे राष्ट्रव्यापी देशव्यापी भारतव्यापी आंदोलन जे आमच्या शिवाजी महाराजांना, महात्मा ज्योतिराव, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना, बाबासाहेबांना, गाडगे बाबांना, त्याच्यानंतर अण्णाभाऊ साठेंना, अहिल्यामाई होळकरांना जे अभिप्रेत आंदोलन होतं ते आंदोलन पुन्हा निर्माण करावं लागेल. आणि हे आंदोलन निर्माण करण्यासाठी स्वाभिमानी, स्वावलंबी आणि राष्ट्रव्यापी देशव्यापी भारतव्यापी आंदोलन निर्माण करण्यासाठी गोवंडी आणि मुंबईचे सर्व लोक तन मन धनानं सहकार्य करतील असा मला विश्वास आहे. तुम्ही हे सहकार्य कराल या विश्वास आणि हे व्यक्त करून मी थांबतो. जय मूल्यवासी, जय भीम, जय भारत. धन्यवाद. आपल्याला वेळेची कमतरता आहे. बरेच काही सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे मामसेपचे राष्ट्रीय प्रचारक DR ओवाळ साहेब. यानंतर आपल्याला संभाजी ब्रिगेडचे मुंबई शहर अध्यक्ष शिंदे साहेब आपल्याला काही थोडी सूचना करायच्या आहेत. त्यानंतर धम्मपालन गाथा होईल आणि कार्यक्रमाची सांगता होईल. कोणीही उठू नये, आपल्या जागेत बसायचं आहे त्यांनी. धन्यवाद. मगाशी ओवाळ साहेबांना मलाही ऐकायचं होतं त्यामुळे म्हटलं मी आटोपलं माझं. पण मला 3 इथे घोषणा करायच्या की संभाजी ब्रिगेडचं मुंबई बांधणीचं काम सुरू झालेलं आहे. आपल्यात जर कोणी इच्छुक असेल, संभाजी ब्रिगेडचा सभासद होऊ इच्छित असेल तर तिकडे संभाजी ब्रिगेडचे ईशान मुंबई आणि मुंबईचे उपाध्यक्ष सुभाष घुमरे तिथे फॉर्म घेऊन बसलेले आहेत. त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. दुसरं म्हणजे ज्या शंभूराजांनी बुद्धांची